प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। न्यूज 18 लोकमतच्या मार्फत आमचे सगळे प्रतिनिधी क्षणाक्षणाचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। पण आताच्या दोन महत्त्वाच्या बातम्या आपण सुरुवातीला बघूयात। एक तर संजय राठोड काही वेळातच पोहरादेवीला पोहोचतील। काही वेळापूर्वी ते यवतमाळहून निघालेले आहेत आणि आमचे प्रतिनिधी सातत्याने त्यांच्या मार्गावर लक्ष ठेवून आहेत। तर दुसरीकडे सांगलीची बातमी आपण बघणार आहोत, कारण सांगली मिरज कुपवाड महापालिकेत कुणाची सत्ता हे आज ठरणार आहे। गेल्या 8 दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय नाट्यावर त्यामुळे सांगलीतल्या पडदा पडण्याची शक्यता आहे। सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक होतीये। भाजपकडे असणारी ही महापालिका काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाणार का, याकडे संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तर एकीकडे आपण बघतोय संजय राठोड यांचा ताफा हा दिसतोय। काही वेळापूर्वी यवतमाळ मधल्या आपल्या घरातून ते निघालेले आहेत पोहरादेवीच्या दिशेने। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही आहेत आणि सरकारी गाडीतून संजय राठोड जात नाहीत, हे अगदी विशेष आहे। या सरकारी गाडीतून प्रवास करणं त्यांनी टाळलेलं आहे। त्याच्या ऐवजी ते त्यांच्या खासगी SUV गाडीतून पोहरादेवीला निघालेले आहेत। काही वेळातच राठोड पोहरादेवीला पोहोचतील आणि तिथे ते माध्यमांशी बोलतील का, काही बाजू मांडतील का, काय बोलतील यावर खूप चर्चा सुरू आहे। अनेक आडाखे मांडले जात आहेत, पण अंदाज काही येत नाहीये, कारण गेले 15 दिवस एकतर एकही वक्तव्य संजय राठोड यांच्या वतीनं या सगळ्या प्रकरणावर आलेलं नव्हतं। गेले 15 दिवस संजय राठोड कुठे होते हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय। अजित पवारांसारखे मंत्री म्हणत होते की ते आमच्या संपर्कात आहेत, पण सगळ्यांसमोर मात्र संजय राठोड आलेले नव्हते की त्यांनी कोणत्याही प्रकारे निवेदन, कोणतेही वक्तव्य दिलं नव्हतं। आज मात्र अचानक ते 2 दिवसांपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आता ते यवतमाळ मधून निघालेले आणि पोहरादेवीमध्ये ते आपली बाजू मांडणार आहेत। आम्ही दाखवतो ही 3 दृश्य आहेत। काही वेळापूर्वी जेव्हा यवतमाळ मधल्या आपल्या घरातून संजय राठोड निघाले होते, त्यांच्या पत्नीही त्यांच्या सोबत आहेत। दुसरी जी दृश्य आहेत ती आहेत त्यांचा ताफा पूर्ण मार्गस्थ होतोय। पोहरादेवीच्या मार्गावर हा ताफा आहे आणि तो पूर्णपणे आता मार्गस्थ झालेला आहे। काही वेळातच आता तिथे पोहोचतील संजय राठोड। तर तिसरे जी दृश्य आहेत ती आहेत पोहरादेवीमध्ये स्वागताची तयारी सुरू आहे संजय राठोड यांच्या। संपूर्ण बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठीशी आहे असं दाखवलं जात आहे। त्यासाठी तिथे पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक गीत म्हणत संगीताच्या साथीनं स्वागत केलं जाणार आहे संजय राठोड यांचं। सकाळपासूनच पोहरादेवीच्या मंदिरामध्ये होम हवन सुद्धा सुरू आहे। प्रश्न हाच आहे की संजय राठोड गेले 15 दिवस कुठे होते, ते पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल काही बोलत का नाहीयेत, आज तरी ते काही बोलतील का याबद्दल हाच प्रश्न समोर येतोय। ही आम्ही दृश्य दाखवतोय यवतमाळ मधल्या आपल्या घरातून संजय राठोड निघाले होते। यवतमाळ मध्ये त्यांचं जे घर आहे त्या तिथून काही वेळापूर्वी ते निघाले होते। त्यांची पत्नी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारी गाडीनं, शासकीय वाहनानं ते जात नाहीत, तर स्वतःच्या गाडीनं ते निघालेले आहेत। हा सगळा ताफा काही वेळापूर्वी मार्गस्थ झालेला आहे यवतमाळमधून पोहरादेवीला जाण्यासाठी। संजय राठोड यवतमाळचे पालकमंत्री आहेत। विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय अशा वेळेला सुद्धा पालकमंत्री जिल्ह्याचे गायब होते, पण तरी देखील त्यावर कोणीही काही बोलायला तयार नव्हतं। आता संजय राठोड खरोखरच त्यांची भूमिका मांडतील, ते काही पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी बोलतील का याकडे लक्ष लागलंय। आपण आता जाणार आहोत थेट पोहरादेवीमध्ये। आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे आपल्या सोबत आहेत। किशोर, साधारण किती वेळात तिथे पोहोचतील संजय राठोड आणि आता तिथे काय घडतंय? संजय राठोड साधारणतः अर्ध्या तासाच्या आत इथे पोहरादेवीत पोहोचण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत इथे मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक आणि चाहते जमले आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे थोडीशी प्रशासनाची तारांबळ उडताना दिसत आहे। अगोदरच जमावबंदीचे आदेश आहेत, मात्र अनेक समर्थक जे आहेत इथे पोहरादेवीत येत आहे। यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग आहे। संजय राठोड येत्या काही वेळामध्ये इथे पोहोचल्यानंतर नेमकं ते माध्यमांसमोर काय बोलणार याची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे, कारण गत 15 दिवसापासून ते गायब असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष लागलं आहे। किशोर, इथे गर्दी दिसते जसं तू सांगतोस की जमावबंदी आहे, पण ते आदेश मात्र कोणी पाळताना दिसत नाहीयेत, कारण इथे जसे सामान्य लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, तसं काही राजकीय नेते, स्थानिक नेते सुद्धा तिथे आलेले दिसत आहेत। केतकी, इथे संजय राठोड यांचे मोठे समर्थक इथं आलेले आहेत। इथे जरी जमावबंदी असली
तरी त्यांच्या चाहत्यांमध्ये याचा कुठलाही असर दिसत नाही. कारण संजय राठोड हे त्यांच्या समाजाचं मोठं नेतृत्व आहे. तसे जे पोहरा देवी आहे हे यांचं धर्मपीठ असल्यामुळे इथे हे सर्व बांधव आल्याचं दिसत आहे. किशोर, एक प्रश्न असा आहे की पोहरा देवीच्या या मंदिराचं किंवा इथे जे महंत आहेत किंवा इथे काही जाऊन जसं महंत म्हणतात मन मोकळं करणं, याला बंजारा समाजामध्ये किती महत्त्व आहे? त्यामुळेच संजय राठोड आज जेव्हा तिथे जात आहेत तेव्हा त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संकट आलं किंवा एखादी जर आपत्ती आली तर इथं जे धर्मपीठ आहे इथून आपली आपत्ती या धर्मपीठासमोर मांडायची आणि त्यातून आपल्याला काहीतरी मार्ग निघेल अशी ही धार्मिक भावना या समाज बांधवामध्ये असल्यामुळे संजय राठोड आज इथे येऊन आपले जे काही भावना आहेत ते मोकळे करू शकतील. किशोर, कोरोनाचा प्रभाव सगळीकडे वाढतोय. यवतमाळ सुद्धा अपवाद नाहीये. यवतमाळमध्ये हा संसर्ग वाढताना दिसतोय, पण इथे मात्र सगळे आदेश धुडकावले गेलेले आहेत. तिथे आपला नेता येणार आहे, याच्या स्वागतासाठी हे सगळे समर्थक जमलेले ते दिसत, पण पोलीस पण यांना हटवण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. किशोर, आवाज पोहोचतोय? हा पोहोचतोय. इथे मोठ्या प्रमाणात जी गर्दी झाली तिथं पोलीस रोखतात, मात्र जे समर्थक आहे यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसत आहे. बरोबर आहे किशोर, पण उत्साह जरी असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव आपण म्हणू शकतो. बरोबर आहे, उत्साह आहे, आपला नेता इथे येणार आहे, काहीतरी महत्वाचं घडतंय, पण कोरोना अजून गेलेला नाही आणि तिथले पोलीस हटवताना कुठेही दिसत नाहीयेत मात्र या गर्दीला. पोलीस सर्व या जे काही समर्थक यांना हटवत आहेत, मात्र कुठला तरी मार्ग काढून हे समर्थक पोहोचतच आहेत. जवळपास या पोहरा देवीच्या बाहेर 10 किलोमीटर पर्यंत नाकाबंदी केली, मात्र कुठून तरी हे समर्थक आडमार्गाने तरी इथे पोहोचतच आहेत. अगदी किशोर, हेच विचारायचं आहे की आज इथे इतकी गर्दी होईल याचा अंदाज प्रशासनाला, पोलिसांना नव्हता का? आणि त्या दृष्टीनं मग नियोजन केलं गेलं नाही का? कारण संजय राठोड आज इथे येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हे मान्य आहे. त्याचबरोबर ते काय बोलतात याकडे संपूर्ण बंजारा समाजाचं, खरं तर राज्याचं लक्ष लागलंय. पण त्यासाठीच इतकी प्रचंड जर गर्दी होत असेल आणि त्यामुळे कोरोनाची प्रादुर्भाव जर वाढणार असेल तर मग त्यासाठी प्रशासनानं किंवा पोलिसांनी आधीच नियोजन का केलं नाहीये? पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात समर्थक येतील असं कदाचित पोलिसांना वाटलं नसावं. मात्र अगोदर सांगण्यात आलं होतं की कमी समर्थक येतील, मात्र आज अचानक एवढा मोठाचा मोठा मॉब इथं येत असल्यामुळे प्रशासनाची धांदल उडत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, मात्र अनेक जण आहे हे जे काही सोशल डिस्टन्सिंग आणि नियम आहेत हे पाळताना दिसत नाही. पोलीस समर्थकांना हाकलताना दिसत आहेत, मात्र समर्थक ऐकायचं नाव घेत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव आहे हे सर्वांनी समजायला हवं. हे जे संजय राठोड येणार आहेत यांचे चाहते सगळे नियम बाजूला ठेवून इथं आलेले आहेत. किशोर, आम्ही गर्दीमध्ये बघू शकतोय पोलीस आत्ता कुठे हटवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, पण अर्थातच सुरुवातीपासूनचं नियोजन काहीसं कमी पडलंय असं तर आपण नक्की म्हणू शकतो. आणखी एक प्रश्न म्हणजे संजय राठोड इथे येणार आहेत, अर्थातच त्यांचा ताफा खूप मोठा असेल, तेव्हा आतमध्ये म्हणजे मंदिर परिसरामध्ये किती जणांना जायला परवानगी आहे? त्यावेळेचं काय कार्यक्रम असणार आहे? कसं ते नियोजन करण्यात आलंय? जेव्हा संजय राठोड इथे पोहरा देवीत येतील तेव्हा आतमध्ये इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. केवळ त्यांच्या सोबत जो ताफ्यामधील व्यक्ती असतील ते आणि मीडियाकर्मी एवढेच राहतील. कारण सर्वाधिक पोलीस बंदोबस्त हा मंदिर परिसरात लावण्यात आलेला आहे. जरी समर्थक आता या मंदिर परिसरात दिसत असले तरी आज जेव्हा त्यांचं अगोदर आगमन होईल तेव्हा ते जगदंबा माता मंदिर, त्यानंतर संत सेवालाल महाराजांच्या मंदिरामध्ये, नंतर असेच ते तिकडे बाबनलाल महाराज मंदिर आणि या समाधीस्थळी येऊन नंतर बोलण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आपला जो बंदोबस्त आहे तो वाढवलाय. अजूनही कुमक बोलावल्याचं येथील अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अगदी गरज लागणारच आहे. किशोर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एका अर्थाने संजय राठोड आज इथे शक्ती प्रदर्शन करतात असंच म्हणावं लागेल, कारण आपल्या बरोबर संपूर्ण बंजारा समाज आहे हे काहीतरी दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय.
निश्चितच संजय राठोड यांचे समर्थक जरी मोठे असले तरी ते दाखवू इच्छितात की माझ्या मागे किती मोठा समाज आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक इथे जमलेले आहेत. संजय राठोड निश्चितच आज दाखवतील की मी देखील समाजाचा एक मोठा नेता आहे, कारण शक्ती प्रदर्शन हे त्यांच्यासाठी पुढील राजकीय कारकिर्दीचा भाग ठरू शकतो. अगदी शेवटचा प्रश्न किशोर, तो म्हणजे पूजा चव्हाण च्या कुटुंबाबद्दल काय सांगितलं जात आहे? तिच्या कुटुंबीय अर्थातच आज इथे येणार नसेल, पण तिच्याबद्दल काही इथे बोललं जात आहे का, काय ऐकायला मिळतंय का? पूजा चव्हाण बद्दल इथे कोणीही ब्रश शब्द काढायलाही तयार नाही. केवळ संजय राठोड यांच्याबद्दलच बोलतायत. त्यांचं म्हणणं आहे असंख्य समर्थकांचं की आमचे संजय राठोडांवर जो आरोप होतोय तो चुकीचा आहे. जो काही न्यायनिवाडा होईल त्यानंतरच ठरेल की खरं संजय राठोड दोषी आहेत की नाही, कारण पूजा चव्हाण बद्दल इथं एकही समर्थक बोलण्यास तयार नाही. किशोर, तुझ्याकडे येणारच आहोत आम्ही नंतर. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, भाजपचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे? मगाशी विश्वास पाठक बोलत होते, त्याचप्रमाणे अतुल भातखळकर यांनी संजय राठोड यांना तात्काळ अटक करा अशी मागणी केलेली आहे, पण भाजपच्या इतर नेत्यांचं यावर काय म्हणणं आहे? केतकी, आपण जर पाहिलं तर भाजपने या संदर्भात आधीच भूमिका घेतली आहे की गेल्या 3 मंत्री म्हणजे आपण जर पाहिलं काही दिवसांपूर्वी थेट ठाकरे कुटुंबियांवर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता संजय राठोड असतील आणि धनंजय मुंडे हे सगळे प्रकरण जे आहे ते विरोधकांनी वारंवार उचलून धरलं होतं. आणि आता संजय राठोड यांचा राजीनाम्यासंदर्भात भाजपचे अनेक नेते देखील आहेत आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील या ठिकाणी संजय राठोड यांच्या अटकेची मागणी करतात. आपल्यासोबत दरेकर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. कशा पद्धतीने संपूर्ण या प्रकरणाकडे तुम्ही पाहतात? नाही, खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला किळस आणणारा अशा प्रकारचं हे प्रकरण आहे. कारण असं कधीच झालं नाही की एखादं प्रकरण झालं तर त्याची हत्या आहे, आत्महत्या आहे, मृत्यू कशामुळे झालाय हे पुढं आलं नाही 15 दिवस, असं कधीच झालं नाही. आणि मला वाटतं हे प्रकरण पूर्णपणे दडपण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं गेले 15 दिवसातल्या सगळ्या वाटचालीतनं दिसतंय. मला आपण या ठिकाणी सांगा, आम्ही काही संजय राठोडच आहेत, तेच आरोपी आहेत अशा प्रकारचं म्हटलेलं नाही. आमचं म्हणणं आहे तिची जी काही आत्महत्या किंवा हत्या झाली असेल किंवा मृत्यू झाला आहे त्याचं कारण तर लोकांसमोर येऊ द्या. म्हणजे आज 15 दिवस झालं ती नाबालिग मुलगी कशामुळे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली हे जर कळणार नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव का असू शकतं. आणि मला वाटतं या ठिकाणी सत्तेच्या मोहापायी या ठिकाणी जे मातोश्रीला ठाकरे नावाला जे काही भूमिका घेण्यात एक स्पष्टता होती ती दिसत नाही. मला आठवतंय की अण्णा हजारे साहेबांनी ज्या वेळेला शशिकांत सुतार असतील, बबनराव घोलप असतील यांच्यावर आरोप केले त्यावेळेला आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी त्या ठिकाणी राजीनामा घेतला होता. आणि मला वाटतं त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र आज उद्धवजी आहेत. का ते सत्तेच्या मोहापायी ठाकरे बाणा लोप पावला का त्यांचा, की सत्ता महत्वाची आहे या ठिकाणी काही होवो कसंही होवो, की समाजाच्या दबावाला बळी पडलेत? कारण समाजाच्या कुठल्या तरी 1-2 नेत्यांनी सांगितलं की आम्ही 6-7 लाख लोक जमवली होती आणि उद्धवजींना आणलं होतं. मग आता सत्ता महत्वाची वाटली काय? आज त्या ठिकाणी अशा प्रकारचे दबाव महत्वाचे वाटलेच काय? मला वाटतं बाळासाहेबांनी कधीच अशा गोष्टींची पर्वा केली नव्हती. ते सत्याच्या बाजूनं, सच्चाईच्या बाजूनं अगदी परखडपणे उभं राहिलेत. पण सत्तेच्या मोहापोटी मला वाटतं या प्रकरणात उद्धवजी अत्यंत काही न बोलताना दिसतात. एक सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे की जर समजा अशा कारवाई, कारण हा खुनाचा गुन्हा आहे, या संदर्भात पोलिसांकडे जाणं देखील गरजेचं होतं, पण असं न करता मी थेट समाजासमोर भूमिका मांडेल, पोलिसांसमोर जाणार नाही, ही कितपत योग्य आहे? नाही, मला वाटतं हे तर सामाजिक दृष्टीनं अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. कारण उद्या जर अशा प्रकारचं प्रत्येक गुन्हा झाला आणि तो गुन्हेगाराला, आरोप असणाऱ्याला जर सामाजिक दबाव आणून सुरक्षा देण्याचा प्रयत्न झाला तर मला वाटतं लोकशाहीचं दुर्दैव आहे आणि अराजकता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी माजू शकते. याचं कारण बघाल की आज त्या ठिकाणी खरं म्हणजे संजय राठोडांनी माध्यमांसमोर भूमिका जाहीर करत असताना
त्यांनी मंत्रालयात करायला पाहिजे होती, पत्रकार संघात करायला पाहिजे होती. म्हणजे सामाजिक त्या ठिकाणी संरक्षण घ्यायचं आणि समाजाची शक्ती दाखवत की माझ्यावर कारवाई झाली तर माझा समाज त्या ठिकाणी दुखावला जाईल आणि मग ती समाजाची ताकद राजकारणासाठी तुमच्यापासून लांब जाईल असा गर्वित त्या ठिकाणी इशारा तर त्यांना द्यायचा नाही ना. आणि तशा प्रकारची वक्तव्य सुद्धा समाजाच्या नेत्यांची झाली. आणि दुर्दैव हेच आहे की आज त्या ठिकाणी आई वडील त्या ठिकाणी भूमिका मांडत नाहीत. त्यांच्यावर दबाव असल्याचं त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट दिल्यानंतर सांगितलंय. आता सामाजिक त्या ठिकाणी पुन्हा दबाव वाढणार आहे. आणि मला वाटतं असं सामाजिक सुरक्षा जर एखाद्या गुन्ह्याला त्या ठिकाणी मिळायला लागली तर मला वाटतं या ठिकाणी सरकारसाठी समाजासाठी अत्यंत चिंतेची बाब राहील. अधिवेशन तोंडावर आलेलं आहे, विरोधकांची काय भूमिका राहील? या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा अनेक पूजा चव्हाण झालेल्या आहेत. अनेक चिमुरड्यांवर त्या ठिकाणी अत्याचार झालेत. तरुणींवर सामुदायिक बलात्कार करून कधी दरीत टाकले, कधी डोंगरात टाकले, कधी कडेकपारीत ठेचून मारले. खून होत आहेत, दरोडे होत आहेत, डोळे खुल्याम महिलांचे काढले जात आहेत. आणि मला वाटतं सगळीकडे कशाला पायपोस नाही, कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा वाढलाय. आणि निश्चितपणे या एका बाजूला कोरोनाने झोडपलंय, एका बाजूला शेतकरी उद्ध्वस्त झालाय, महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. आणि सरकार नावाची यंत्रणा हे विषय जे हाताळण्याची आवश्यकता आहे ती दुर्दैवानं दिसत नाही. ते फक्त एकमेकांना हाताळतायत. तिन्ही पक्षात कसं त्या ठिकाणी समन्वय राहून सरकार टिकेल याच्या पलीकडे नियोजन करताना सरकार अजिबात दिसत नाही. पोहरादेवीला जाऊन न्याय मिळेल असं वाटतं पूजा चव्हाणला? मला वाटतं माझीच पोहरादेवीच्या चरणी प्रार्थना असेल की या प्रकरणाचं सत्य बाहेर येण्यासाठी सरकारला सुबुद्धी त्या ठिकाणी द्यावी. आज जर देवीच्या तिथेच जाऊन या प्रकरणाला जर सामाजिक दिशा देत किंवा दबाव आणत प्रकरण जर त्या ठिकाणी गुंडाळायचं असेल तर यापेक्षा दुर्दैवी असा प्रसंग महाराष्ट्राच्या राजकीय किंवा सामाजिक जीवनात नसेल असं माझं स्पष्ट मत आहे. किटके आपण पाहिलं की सामाजिक दडपण किंवा सामाजिक शक्ती प्रदर्शन करून हा संपूर्ण प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो संजय राठोड यांच्याकडनं केला जातोय का, असा थेट आरोप जो आहे तो प्रवीण दरेकरांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. किटके अगदी प्रफुल्ल, हाच मुख्य प्रश्न आहे. एकतर त्यांनी मुंबईत का भूमिका मांडली नाही, जसं प्रवीण दरेकर म्हणाले की त्यांनी सामाजिक संरक्षण घेऊन भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत का संजय राठोड, असं देखील आता थेट आरोप भाजपनं केलेला आहे. आणि ही दृश्य आम्ही दाखवतोय, थेट पोहरादेवीच्या इथली दृश्य आहेत, आताची लाईव्ह दृश्य आहेत. काही वेळातच इथे संजय राठोड यांचा ताफा पोहोचणार आहे आणि त्यानंतर मंदिर परिसरामध्ये, जसं किशोर गुमासे आमचे प्रतिनिधी आपल्याला सांगत होते, मंदिर परिसरात मात्र कोणालाही जायला परवानगी नाहीये. आपण बघतोय इतकी प्रचंड गर्दी झालेली आहे इथे. महिला असतील, पुरुष असतील, सगळेजण छतावर, झाडांवर, जिथे मिळेल तिथे जागा मिळवून बसलेले आहेत. दुसरी जी दृश्य आहेत ती काही फोटोज आहेत जे गेल्या 2 दिवसांपासून व्हायरल झाले. ते फोटो सगळे पूजा चव्हाणच्या मोबाईलमधले फोटो आहेत आणि यामध्ये संजय राठोड यांच्याबरोबरचे तिचे अनेक फोटो किंवा व्हिडिओज आहेत जे आता सध्या व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे अर्थातच पुन्हा या चर्चेला सुरुवात झालेली आहे. अनेक फोटो आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे किंवा पूजा चव्हाणचे हॉटेलमध्ये असलेले, केक खातानाचे, तिला मिळालेल्या महागड्या गिफ्टचे, असे अनेक फोटो या मोबाईलमध्ये होते जे आता व्हायरल होत आहेत. आपण पोहरादेवीची थेट दृश्य बघतोय. आत्ता तिथे अतिरिक्त पोलीस दल, अतिरिक्त निमलष्करी दलाला सुद्धा बोलवण्यात आलंय. पण खरोखरच यवतमाळमधून या पोहरादेवीच्या परिसरामध्ये करोनाची भीती कुणाला वाटत नाहीये का, अशी शंका आता येते. इतकी मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल असा कदाचित अंदाज तिथल्या प्रशासनाला किंवा पोलिसांना नव्हता असं देखील सांगितलं जात आहे. पण तरी देखील या सगळ्या गर्दीला हटवण्याचं काम पोलीस आपल्या परीनं आत्ता करतायत. यानंतर इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर परत भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. संजय राठोड साहेब मन मोकळं करण्यासाठी ते आमच्याजवळ येणार, आता त्यांचं आम्ही स्वागत करू.
आहे